सोलापूरच्या मोहोळमधील अजित पवारांच्या उमेदवाराचा भाजप नेते राजन पाटलांवर आरोप। राजन पाटील उमेदवारी अर्ज भरून देत नसल्याचा उज्ज्वला थिटेंचा आरोप। राजन पाटलांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी अर्ज भरून दिला जात नसल्याचा थिटेंचा आरोप। सोलापूरच्या मोहोळमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंना पोलीस संरक्षण। भाजप नेते राजन पाटलांवरील आरोपानंतर पोलिसांकडून थिटे यांना संरक्षण। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। गोंदियामध्ये आज उमेदवारीचं चित्र स्पष्ट होणार। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्नेह मेळाव्याचं आयोजन। कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। नागपूर जिल्ह्यामधील 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। नगर परिषद नगरपंचायतमध्ये अध्यक्षपदावरून राजकीय पक्षात नाराजी नाट्य सुरू। प्रसन्न तिडके मौदामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये माहिती तुटली। भाजप स्वबळावर निवडणूक लढणार। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर। धुळ्याच्या शिंदखेडामध्ये शिंदेंची सेना आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत। शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या सेनेकडून अर्ज। रत्नागिरी नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरलं। ठाकरेंची सेना नगराध्यक्षांसह 22 जागा लढणार। शिवाजी माने आज नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणार। पवारांच्या राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 4 जागा दिल्या जाणार।